भक्तीकडनं सोडतोय का माझी भक्तीकडनं चालू ठेवतोय ही देव परीक्षा बघत असतो। आणि गुरुजी खरंच तुमचे मी आभार मानते की तुम्ही माझे डोळे उघडले। इथून पुढे जर मला कोणी विचारलं की देव असतो का तर मी त्याला ठाम उत्तर देईन हा देव असतो। आणि जर माझ्या श्रद्धेवर कोणी उठवला तर मी त्याच्या पुढे अभिमानाने सांगेन की देव असतो म्हणून। जोरदार टाळ्या, क्या बात आहे। खरंच अप्रतिम, तुमचं खरंच कौतुक आहे बाळांनो। आज देवाला नाव ठेवल्यावर तुमचं हृदय व्यथित होते। अहो देवाचं असंच आहे, देव म्हणतो तुम्ही मला काय बोलायचे बोला तरी चालेल, अहो शिवे द्या तरी मी सहन करेल, पण माझ्या भक्ताला जर का तुम्ही त्रास दिला तर मी ते कदापि सहन करणार नाही। आणि देव कसं सहन करेल ना, देव म्हणतो अरे मी या लेकरांना माझं दर्शन नाही दिलं तरी माझ्या बाजूने उभी राहतात, माझ्या पार्टीने उभी राहतात। हा देवाला कौतुक वाटतं, दयाचा हरिक वाटे देवा। खरंच गुरुजी सुनील माऊलींनी पण अतिशय त्यांच्या जागेवरती योग्य प्रक्रिया आपल्या सरांना दिली। तर बरोबर आहे, ज्यावेळेस आपला देव आहे ना हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे, कारण जो आपल्याला निर्माण करतो त्याला जर आपण म्हणत असेल की अरे देव नाहीये तर हे आपलंच कुठेतरी शोकांतिक आहे आपल्याकडे, की आपलंच तेवढं पूर्वजन्मीचं ठेवण नसेल, की आपल्याकडे पापच इतकं जास्त असेल की ते देवाचं नामस्मरण देवाचं उच्चारण देखील आपल्या मुखातून येऊन देत नसेल। मग ते सरांच्या बाबतीत पण ते तसंच घडलेलं आहे। तर सरांना कधी कळेल तेव्हा कळेल, परंतु सुनील माऊलींच्या त्यांच्या जागेवरती ते अतिशय योग्य होते, कारण ज्यावेळेस देव आपला असतो ना त्यावेळेस त्या देवावरती आपली श्रद्धा ही असलीच पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण आपल्या देवावरती श्रद्धा ठेवतो त्यावेळेस आपला देव पण काय म्हणत असतो की अरे हा माझाच भक्त आहे, हा माझा भक्त आहे ना, हा माझं देव धर्मातलं कार्य करतोय तर याला मी पुढे नेलंच पाहिजे। म्हणून मला पण तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला पण कोणी काही बोललं असेल, म्हणजे आता माझ्या जीवनात तरी असा प्रसंग आलेला नाही की देव नाही वगैरे, परंतु तुमच्या जरी जीवनामध्ये कधी असा प्रसंग आला तर तुम्ही देखील ठामपणे त्यांना सांगायचं की अरे मला जो जन्माला घातणारा जरी आई असली ना तरी पण त्या आईला देखील जन्माला घातणारा तो देव आहे, कारण आज मी इथं श्वास घेऊ शकते ते फक्त माझ्या देवामुळे। मग त्याच प्रकारचे शिक्षकांना पण माझं सांगणे की जे सोप्या गोष्टी अवघड करण्याला विज्ञान म्हणतात, मग त्याच्यातलं सुवर्ण मध्ये जर काय असेल ना तर ते आपलं अध्यात्म आहे। आणि त्या अध्यात्माला जर कोणी बनवलं असेल ना, अध्यात्म या शब्दाला जर कोणी बनवलं असेल ना, या पृथ्वीला जर कोणी बनवलं असेल ना तर ते आपल्या देवानेच बनवले। जसं एखाद्या लेकराला आई तयार करते, तिच्या गर्भामध्ये आई त्या लेकराला वाढवते, त्याच प्रकारे देव आपल्या सर्वांना वाढवत असतो। हे खरे, आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी माणसं भेटणार जी देवाला कधीच मानत नाही, आपली तर श्रद्धा आहे, परंतु बाकी लोकांना पण आता सुनील माऊलींना भेटल्या त्यांच्या बोलण्यातून सुद्धा एक जाणवत होतं की त्यांनी कधीच, म्हणजे त्यांच्या भावाला सुद्धा त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला 2 दिवसाला खायला पण मिळत नाही आणि मी इतका पैसा कमवतो, म्हणजे त्यांनी त्यांच्या भावाचा पण विचार केला नाही, बाकी समाजाचं काय करणार आहेत। नक्कीच त्यांच्या या कर्माची फळं तर त्यांना पुढे भोगायलाच लागणार आहेत आणि ह्या शब्दांची त्यांना फार पश्चाताप होणार आहेत। आणि त्यांच्या भावाला सुद्धा अतिशय, म्हणजे खरंच देव मानतात ना त्यांना देव कधीच मागे जाऊ देणार नाही। आपण सुद्धा किती काही झालं, किती लोक आपल्या विरोधात आली तरी सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर आपलं मत त्या भगवंताविषयीचं खरं आहे ते मांडलंच पाहिजे। ठीक आहे, म्हणजे बाळांनो ऋतुजा माऊलींना असा प्रश्न केला शिक्षकांनी की तू इतकी हुशार आहेस आणि इतकी स्कॉलर स्टुडंट असताना देखील तू संस्थेमध्ये जाऊन का राहतेस, तुला खरंच देवाची भक्ती करायची होतीस तर तू घरामध्ये राहून तुझ्या आई वडिलांची पूजा केली असती तरी चालली असती, पण तू संस्थेमध्ये जाऊन कशाला तिथं राहते, तुझा संस्थेत राहण्यामुळं अभ्यासावर विपरीत परिणाम होईल। तर बाळा सरांना असं सांगायचं की सर ठीक आहे, मी संस्थेत राहिली तर माझ्या अभ्यासावर कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकेल, परंतु माझ्या जीवनात मला ते व्यासपीठ हवंय की ज्या व्यासपीठावरून मी संपूर्ण समाजाला समतेचा, एकतेचा आणि बंधुतेचा संदेश देऊ शकेल। सर आज मी समाजामध्ये जर गेले तर माझं व्याख्यानाच्या माध्यमातून काही विद्यार्थी ऐकतील, व्याख्यानाच्या माध्यमातून काही जाणते सुशिक्षित लोक ऐकतील, पण सर मला समाजातल्या तळागाळातल्या अशिक्षित लोकांना पण त्या ज्ञानाने संपन्न करायचे आणि शिकलेल्या लोकांना, शिकलेल्या सुशिक्षित व्यक्तींना देखील मला ते ज्ञान पोहोचवायचे। आणि माझ्या निदर्शनास असंच येतं, ज्यावेळेस मी संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करते त्यावेळेस मला समजतं की वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ आणि अतिशय जुना
असा कोणताच संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायाचा जर फेटा माझ्या डोक्यावर आला तर माझ्या समोर उच्च शिक्षितच काय अगदी मंत्री आमदार खासदार हे देखील नतमस्तक होतील. परंतु सर मला त्यांना माझ्या चरणावर नतमस्तक करण्यामध्ये जराही इंटरेस्ट नाही. माझा उद्देश हाच आहे की मला अशी जागा हवी, असं व्यासपीठ हवे की त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्वांना समतेचा, बंधुतेचा आणि आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा उद्देश समजावून सांगू शकेल. आणि माझ्या हृदयामध्ये अनंत अशी भक्ती त्या भगवंताबद्दल आहे. जरी मला त्या देवाने दर्शन दिलं नसलं तरी देखील त्या देवाबद्दलचं नातं माझ्या अंतःकरणापासून उन्मळून येते. आणि आमचे गुरुजी सांगतात आणि आमच्या संस्थेतले गुरु देखील सांगतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. माझं त्या संस्थेत जाणं हा फक्त निव्वळ योगायोग नाहीये. माझं पूर्वजन्मीचं कोणतं तरी सुकृत आहे. ते जन्माला ते उदयाला आलं आणि मला त्या संस्थेत जाण्याचा आणि मला त्या संस्थेत जाण्याचा एक योग आला. पण मी एवढं नक्की सांगते सर की जीवनामध्ये मला काही नाही होता आलं तरी चालेल, पण मी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत सगळ्या समाजामध्ये त्या भगवंताची खरी महती आणि जीवनाचा खरा उद्देश हा तर मी सगळ्यांच्यात पोहोचवणारच आहे. आणि मी माझ्या शालेय अभ्यासक्रमामध्ये देखील अव्वल नंबर कधीच सोडणार नाही. बाळा, तुझं असं शिक्षकांना सांगितलं ना, शिक्षक देखील हृदयातून विचार करतील, काय माहिती बाबा, कदाचित देव नावाची ही जी कल्पना आहे ती सत्यातही असू शकते. बाळांनो, याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, काय काही जण अशी म्हणतात तुमचा देव खरा आहे. तुम्ही अनेक वेळा म्हणता देव आहे आहे आहे. जी लोक देवाला मानतच नाही मग त्यांच्या सोबत देव कधी वाईट का नाही करत? तर त्यांना सांगायचं, देव कधीच कोणाचं वाईटही करत नाही आणि कधी कोणाचं चांगलं करण्याचा अट्टहास देखील करत नाही. देवाचं तत्व काय आहे? जो तो आपल्या कर्माची फळं भोगतो. देव म्हणतो, मी त्याच्या जीवनाचं प्रारब्ध मी स्वतः तयार करत नाही, ते प्रारब्ध तुमच्या माझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांनीच होत. भगवंत गीतेत म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे जर त्या देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नसेल तर अगदी तसंच समजायचं, आपल्या पूर्वजन्मीच्या वाईट कर्मामुळं आपल्याला दुःख आणि चांगल्या कर्मामुळं आपल्याला जीवनात सुख हे प्राप्त होतच असतं. त्यामुळे आपल्या प्रारब्धाने आपल्याला सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात. अहो, तुम्हाला सांगायचं राहिलं, आमच्या कॉलेजमधला आता माझं MBA झालं, माझे सगळे मित्र अतिशय चांगल्या हुद्द्यावर, पदावर, वेगवेगळ्या IT कंपनीमध्ये जॉबला आहेत. आणि मग असाच माझ्या एका अतिशय जिवलग मित्राचा मला फोन आला 2 दिवसापूर्वी. ऋतुजा माऊली ते मला म्हणले, अरे स्वप्न्या, आता मित्र, अरे स्वप्न्या, तू एवढ्या म्हाताऱ्या माणसांच्या जातो राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे करत बसतो. आता आपलं तरुणपणाचं जीवन आहे, आता आपले तरुणपणाचे दिवस आहेत, कुठेतरी फिरायला जायचं, आम्ही बघ कुठं पार्टीला जातो, आम्ही बघ कुठं एन्जॉय करतो, आणि काय त्या म्हाताऱ्या माणसांच्या जाऊन फक्त राम राम कृष्ण कृष्ण करत बसतो. आणि तू एवढं सगळं केलं आणि तू मेला, आणि मेल्यावर तुला कळलं अरे देव बिव काय नसतो, तुला किती वाईट वाटेल. मला सुम्याचे शब्द ऐकलं, म्हणलं सुम्या तू अगदी बरोबर बोलतोय. मी म्हाताऱ्या माणसांचे जातो, पण ती म्हातारी माणसं माझा आदर करतात, सन्मान करतात, मला चांगलं चांगलं खाऊ घालतात. पण सुम्या, तू एवढा फिरतो, एवढ्या पार्टी करतो, एवढे एन्जॉय करतो, आणि एवढं सगळं केलं, आणि तू मेला, आणि तू मेल्यावर तुला कळालं अरे देव असतो, तुझं कसं व्हायचं? मला सांगायचं इतकंच आहे, आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल द्वंद्व निर्माण करणारी अनेक लोक तुम्हाला जीवनात भेटतील, पण त्या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत असताना फक्त मनामध्ये बोलण्यामध्ये सौम्यता ठेवा, मधुरता ठेवा. त्यांच्या बाजूने बोलायचं, पण आपला मुद्दा पटवून द्यायचा. तर गुरुजींचा, तर तुमच्या सरांचा तुम्ही आदर करा, पण सरांना सांगत असताना त्याच मधुरते भाषेमध्ये सांगायचं की सर हे सगळं ठीक आहे,
पण मी माझ्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष करणार नाही आणि माझ्या अध्यात्मालाही मी सोडणार नाही. तर मला बाळ मित्रांनो असं वाटतंय आजचं सेशन खूप छान होते. आपले युट्यूबचे देखील अनेक प्रेक्षक वर्ग पाहतोय की लहान लहान लेकरं काय काय प्रश्न मनामध्ये ठेवतात. तर मला असं वाटतं आता इथं काय काय छोटे छोटे महाराज आहेत, आपण या महाराजांची मत ऐकून घेऊ. बाळांनो, तुम्हाला ऋतुजा माऊली असतील, सुनील माऊली असतील यांच्या जीवनात घडलेल्या या प्रसंगावरून तुम्हाला काय वाटतं? कोणी सांगेल का? हात वर करा बरं. बापरे, एवढ्या जणांना सांगायचंय. ठीक आहे, त्यांना माहिती द्या बरं. हा, त्यांचे सर म्हणाले की माझा भाऊ तो भक्ती करतो देवाची, पण तो खूप गरीब आहे, म्हणजे त्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत. पण गुरुजी, मी हे एवढं सांगू शकते की देव त्याच व्यक्तीवर जास्त गरीब परिस्थिती आणतो की देव जो आपल्या हक्काचा आहे, ज्याला आपण एकदम अनुभवातून त्याला आपण मोठं करू शकतो. देव म्हणतो की नाही बाबा, आता मी ह्याला एवढी गरीब परिस्थिती दिली ना, आता मला ह्या बघायचंय की एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा माझी भक्ती करणं सोडतोय का माझी भक्ती करणं चालू ठेवतोय, ही देव परीक्षा बघत असतो. आणि गुरुजी, खरंच तुमचे मी आभार मानते की तुम्ही माझे डोळे उघडले. इथून पुढे जर मला कोणी विचारलं की देव असतो का, तर मी त्याला ठाम उत्तर देईन, हा देव असतो. आणि जर माझ्या श्रद्धेवर कोणी उठवला तर मी त्याच्या पुढे अभिमानाने सांगेन की देव असतो म्हणून. जोरदार